हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. तर जसं की तुम्ही सांगितलं होतं, की राज्यात आपल्याला 8 तारखेपर्यंत अतिवृष्टी पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे आपल्याला ढगाळ परिस्थिती खूपच भयंकर स्वरूपाची झालेली पाहायला मिळत आहे. हो ना. हो आणि सर त्याचबरोबर अतिवृष्टी कोणकोणत्या जिल्ह्यांना होणार त्याबद्दल तुम्ही जिल्ह्यांची माहिती द्यावी आणि मिलीमीटरमध्ये पावसाची सुद्धा माहिती द्यावी सर. मुंबई, हं. नाशिक, हो, अ, नंदुरबार, धुळे हो. ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, हां. की 800 ते 1000 मिलीमीटर पाऊस पडेल ह्या 2-3 दिवसामध्ये. 800 ते 1000 मिलीमीटर. हो. हो. म्हणजे 8 दिवसामध्ये त्या. 8 दिवसामध्ये. बरोबर. हो. हो, कारण की खूपच पाऊस पडणार आहे त्या. हो. बरोबर. हं, हं. मात्र सर कोणकोणत्या जिल्ह्यांना राहणार आता? हे पाऊस काय होणार आहे मग मुसळधार पाऊस बरेच जिल्हे कव्हर करणार आहे. हो, त्याच्यामध्ये अमरावती जिल्हा येईल, अकोला जिल्हा येईल, हो, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा येईल, हो, जळगाव जिल्हा, हो, धुळे, हो, नंदुरबार, हो, नाशिक, हो, अहिल्यानगर, हो. संभाजीनगर, हां, इकडं पुणे, हां. कोकणपट्टी पूर्ण घाटमाता. हां, हां, हां. त्याच्यानंतर मुंबई तर खूपच आहे. बोईसर, हो, ठाणे खूप पडणार आहे तिकडं. ठाणे, हो, बोईसर त्या पट्ट्यामध्ये. हो. बरोबर. हो. हो. मात्र सर तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं, की 8 तारखेपासून म्हणता म्हणजे 9 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत पाऊस विश्रांती घेणार. मात्र भाग बदलत पाऊस राहणार त्याच्यामध्ये. हो. हो. तर मात्र सर मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली तर चालेल का? चालतंय ना. हो. समजा आता 9 ते 13. शेतकऱ्याने ओल जर झाली, हो, तर पेरणी करायला काही हरकत नाही. हो. बरोबर. हं. हो. मात्र शेतकऱ्यांना पेरणीचा सल्ला नाही. स्वतःच्या रिस्कवरती शेतकऱ्यांनी पेरणी केली पाहिजे. हो. हो. मात्र सर आपण जर त्याच्या समोर बी जर अंदाज पाहायला गेलो म्हणजे 14 तारखेच्या समोर जर अंदाज पाहायला गेलो तर काय परिस्थिती राहणार? 14, 15, 16 परत एकदा पाऊस येणार आहे ना. 14, 15, 16 हं. पुन्हा एकदा पाऊस राहणार. हो. हो. पुन्हा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पण एकदा येणार आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. हो, परत एकदा येणार आहे. हो. मात्र सर मग 20-22 तारखेच्या दरम्यान आपल्याला पुन्हा पावसाची विश्रांती पाहायला मिळते का? थोडी भेटेल ना, पण पाऊस शेवटच्या आठवड्यात तसा येईलच पुन्हा. हो, हो, हो. बरोबर आहे. हो. मात्र सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं होतं 2 महिन्यापूर्वी, की जुलैमध्ये आपल्याला जास्त पाऊस पाहायला मिळेल. हो. हो. त्याचप्रमाणे मुंबईला आपल्याला मात्र खूप पाऊस पडणार बरं का, मुंबई. मुंबईमध्ये मुंबईमध्ये नाही आहे. मुंबईकरांनी इतका पाऊस कधी बघितला नसेल. हे हां, हां. काल परवाचं उगाच काही नाही, उगाच ट्रेलर आहे हे. हो, हो, हो. बरोबर आहे. म्हणजे उगाच सुरुवात आहे, तरी पण इतकी मुंबई जाम झाली. आणखीन खरा पाऊस आलाच नाही. हो. बरोबर आहे. म्हणजे खरा पाऊस येणार आहे 3, 4, 5, 6च्या दरम्यान. हो, हो, हो. बरोबर आहे. 3 जुलै, 4 जुलै, 5, 6, 7 असा हां, हां. पाऊस पडणार. हां, हां, हां. हं. आणि सर आपण एक Instagramवरती रील बघितली, की अमिताभ बच्चन सरांच्या घरातनी पाणी शिरलेलं आहे. हो. हो. मात्र तिथं जोरदार पाऊस सुरू आहे मुंबई. मुंबईत सगळीकडे. तुम्ही हो, बघितलं असेल ना खूप. हो. आपण किती दिवसापासून म्हणलो होतो मुंबईला अतिवृष्टी होणार आहे. हो, हो, हो. बरोबर आहे, बरोबर आहे. ते एक तुम्हाला इंग्रजीमध्ये मेसेज टाकला होता. हां, हां, हां. हेवी टू हेवी रेन. हो. बरोबर आहे सर. हो. हो. मात्र सर आपण जर जुलैचा शेवटचा आठवडा पाहायला गेलो, तर मग त्याच्यामध्ये बी आपल्याला अतिवृष्टी वगैरे काही पाहायला मिळेल का साधारण पाऊस पाहायला मिळेल? असं ते भेटेल जास्त. हो का? हो. हो. मात्र त्याच्यामध्ये बी चांगलाच पाऊस पाहायला मिळेल. हो. हो. मात्र सर अतिवृष्टीचे जिल्हे कोणकोणते राहणार आता? आता अतिवृष्टीचं सगळ्यात मुंबईमधले सगळे जिल्हे, हां, मुंबईमध्ये सर्व जिल्हे. सर्व जिल्हे. हो. त्याच्यानंतर पुणे एक राहील. हां, हां, हां. अहिल्यानगर, हो, संभाजीनगर, हो, नाशिक, हो. नंदुरबार, धुळे, हां, जळगाव, हां. हां. बुलढाणा, अकोला, अमरावती. हां, हां, हां. इकडं नागपूर, वर्धा, चंद्रपूर हो. असं. या भागातनी राहणार समजा. जालना जिल्हा एक एकूण. हो, हो, हो. बरोबर आहे. मात्र सर आपण बघितलं आणि होतं, की उर्वरित राज्यात मात्र इकडे हां, हां. पाऊस जोरात पडणार, त्याच्यामुळे इकडे पडणार. समजा पेंडोल तर कुठं रिमझिम, हो, काही ठिकाणी गोडे नाले. हे हो, मग राज्यात इकडे सुरूच राहणार. हो. मग मराठवाड्यामध्ये बरोबर आहे. परभणी, लातूर, हो, धाराशिव, हो, सोलापूर, सांगली, हो, सातारा, हो, बीड, हो, हिंगोली, हो. यवतमाळ, नांदेड, हां, हां. हे मग इकडे सुरूच राहील हे पाऊस तिकडे हो, जोरात पडल्यामुळं. हो, हो. बरोबर आहे. मात्र सर वाशिम जिल्ह्याची काय कंडिशन राहणार? वाशिमला देखील राहणार. हो का? अतिवृष्टी वगैरे होणार का वाशिमला? मुसळधार पडणार आहे मुसळधार अतिवृष्टी. पडणार. अतिवृष्टी होणार नाही समजा. हां, एक फायदा होईल. हां, हां. कारण की नाही बुलढाण्याकडे तिकडं जळगाव, नांदेड, जालना जिल्ह्यात पाऊस पडणार आहे ना. हो, हो, हो. बरोबर. तर ते तुमचे ते काही काही कॅचमेंट एरिया आहे तिकडे धरणाचा. त्या हो, धरणाला बरोबर. मग पाणी येईल. हो, हं. बरोबर आहे.
मात्र सर जसे की तुम्ही सांगितलं होतं जुलैमध्ये आपल्याला जास्त पाऊस आणि हं. ऑगस्टमध्ये आपल्याला 2 पाऊस मोठाले पाहायला मिळेल आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे तुम्ही परतीचा पाऊस तर धुमाकूळ सांगितलेला आहे. हो. हो. मात्र ते आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळेल परतीचा पाऊस. हो ना. हो. जसं की सर तुम्ही सांगितलं होतं वातावरणामध्ये बदल होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला मोठाच बदल पाहायला मिळत आहे. नाही पण आपण ठाम होतोच का नाही 21 हो. तारखेपासून पाऊस येणार आणि शेतकऱ्याच्या पेरण्या होणार. हो, हो, हो. बरोबर आहे. बाकी सगळे इतर होते ते सगळे दुष्काळात पडणार, एल निनो, लहान निनो काही हां, बोलत हां. होते. बरोबर आहे, बरोबर आहे. मी काय म्हणलं होतं, हो. पेरणी होणार. पेरणी होणार आणि तुम्ही तारखा सुद्धा सांगितल्या होत्या शेतकऱ्यांना. हो. हो. सगळे हे आपले महाराष्ट्राचे सीएम साहेब सुद्धा म्हणले होते. हो, हो, हो. बरोबर आहे. म्हणले होते का नव्हते? हो, हो. बरोबर आहे सर, बरोबर आहे. हं. हो. लय भीती घातली होती बऱ्याच जणांनी. फक्त हो, हो. शेतकऱ्याला बरोबर आहे. आधार त्याला पेरण्या होणार. सगळ्यांच्या झाल्या पुन्हा विशेष. हो, सर्वांच्या झाल्या बरोबर आहे. हो, मात्र आता सर थोड्याफार आपल्याला राहिल्या तर कसं आहे, हो. आता त्याच्यात सुद्धा होत असेल. सगळीकडे नाही एकदम नाही. पाऊस मी म्हणलं ना विखुरलेल्या स्वरूपाचा पडला. हो, हो. बरोबर आहे. पण सगळ्यांच्या होऊन जाणार. हो, सर्वांच्या होऊन जाणार समजा. हो. हो, मात्र सर आपल्याला मागील काही 2 दिवसापूर्वी आपल्याला बीड, पुणे अ, मला वाटते अहिल्यानगर का आपलं संभाजीनगरमध्ये थोडा पाऊस कमी होता. पण तुम्ही सांगितलं होतं की पेरणी होणार 30 तारखेच्या आत हो. आणि तिकडली सुद्धा पेरणी झालेली आहे सर. हो. हो. मात्र आता शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे. जे काही शेतकरी सुटलेले आहेत ते तुम्ही सुद्धा सांगितलेलं आहे की आता हे ना 8 दिवसामध्ये कोणीच राहणार नाही. म्हणजे सगळीकडे पाऊस पडून जाणार आहे. हो, या 8-10 दिवसामध्ये कोणीच राहणार नाही समजा. हो. हो. मात्र 8 सगळे गावं तारखेपर्यंत कव्हर करून घेईल. हो, हो, हो. सगळीकडे एकदाच नाही पण दररोज वेगवेगळ्या भागात पडणार पण सगळ्यांच्या पेरण्या होणार. हो, दररोज वेगवेगळ्या भागातून पडणार मात्र सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार. हो. कोणी वंचित राहणार नाही हो, याच्यातून. हो, हो. बरोबर आहे सर. हं. हो. मात्र सर सर्वात कमी पाऊस आपल्याला कुठे पाहायला मिळेल आता? सध्या का हो. फक्त इकडं सोलापूर जिल्ह्यात कमी आहे पण तिकडं देखील आता ना जे भाग वंचित राहिले तिथं देखील पडून जाईल. हो ना? लातूर जिल्ह्यात कमी होता तर काही भाग काल देखील बराच भाग कव्हर केला. हां, 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 हां. बीड जिल्ह्यात बी तसंच आहे. काही भाग आणखीन राहिलेले आहेत. त्याच्यात आता ह्या 8 तारखेमध्ये सगळं कव्हर होऊन जाईल. हो, हो. इकडं पंढरपूर तिकडं बराच परवा दिवशी सुरू झाला. बराच भाग पडलाय. हो, बरोबर. नांदेड जिल्हा इकडं काही भाग राहिला होता ती कव्हर करील. हो. म्हणजे होईल कव्हर सगळं होईल हळूहळू. हो, हो. बरोबर आहे. आता थोडेफार गावं राहिलेत. हो, आता हो. म्हणजे समजा तालुक्यातले काही काही 2-3 गावं, 2-3 गावं, 4-5 गावं अशी शिल्लक राहिलेत. ते बरोबर. होतेच आता हे 8 दिवसामध्ये कव्हर होतेच. हो, हो. बरोबर आहे. हो. ह्या 3-4 4, 5, 6च्या दरम्यानच होऊन जातील सगळे. हो का? 3, 4, 5, 6, 7 पर्यंत. हो, हो, हो. बरोबर आहे. हं. आणि सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की ती एक तारीख सांगितली होती तुम्ही आणि या तारखेला जर पाऊस आला तर त्याच गावाला मग जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हां. उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये जिथं पाऊस पडतो ना तिथं जास्त पडतंय. हो, हो, हो. बरोबर आहे. उन्हाळ्यात समजा तुमच्या गावाला पाऊस पडला आणि हो. बाजूच्या गावाला नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात तुम्हाला दररोज दिसणार पण बाजूच्या गावाला येणारच नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. हे कारण आहे. हो, आता आमच्या गावातनी आम्ही जर पाहायला गेलो तर आम्हाला दररोज पाऊस होत आहे आणि आमच्या शेजारी समजा 10 किलोमीटरवरती पाऊस नाही. हो. हे बरोबर आहे की नाही कारण? हो, हो. बरोबर आहे ना. हं. हो, बरोबर आहे. आणखीन एक सांगतो तुम्हाला. हो, हो, हो. सांगा ना सर. 20 जूनला आठवण तुम्ही 19, 20, 21च्या जूनच्या दरम्यान हो. तांबडा आभाळ खूप झालं का नाही सगळीकडून? हो, हो. झालं होतं. बरोबर आहे. मी फोटो पाठवला होता तुम्हाला. त्यावेळेसपासूनच पाऊस सुरू झाला का नाही? हो, हो. बरोबर आहे. बरोबर आहे सर. हां. हो, बरोबर आहे. तुम्ही सांगितलं होतं त्यावेळेस. हं. हो, मी तुम्हाला फोटो सुद्धा पाठवलेला होता तांबडा बदल झालेला. आहेत माझ्याकडे रेकॉर्डिंग केलेले आहेत ते सगळे. हो, हो, हो. बरोबर आहे. हां. हो. नक्कीच मग सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. ठीक. हो, हो.